कृष्णा शंकर म्हस्के. या एवढ्या तालुक्यात त्यांचा हात नाव. नव्हता कोण धरत. बरोबर. नाही, आता आजोबांची त्यांनी लय म्हणजे लय बैल घडवली. आणि नाही दादा बघा, आता कुठलाही बैल एखाद्या बैलामध्ये शिकवतो, त्याचा गुरु कोणतरी असतो. आपल्या बुलेटचा गुरु कोण आहे? मला तुमच्या तोंडातून त्याला नवीन बैल आहे. मग ते पण प्रत्येक बैलातून त्यांनी चांगला गुण घेतला, हे महत्वाचं आहे ना. तुम्ही भले नवीन बैल टाकला असेल, पण प्रत्येक बैलामध्ये वेगळे गुण आहेत. सगळे बैल काय सारखे पडत नाही. आता बुलेटच्या बाबतीत जेव्हा हा बुलेट आपला पळतो, तर त्यांनी प्रत्येक बैलाच्या बाबतीत चांगले गुण त्याच्यातले घेतले, असं म्हणावं लागेल. म्हणून तर तो शिस्तीचा बादशाह म्हणून त्याची ओळख आज आपल्या या बिंदू क्षेत्रामध्ये आहे. आणि राहिला विषय दादा याचा का ज्यावेळी पावसाळ्यामध्ये तुम्ही कसा म्हणजे पावसाळ्यामध्ये बैल आपल्याकडेच असतो की कुठे बाहेर जातो? बैल कुठे आपल्या घरी. घरी बैल घरी असतो. बाहेर जरी गेला हा. तरी बैल बसणार नाही, काही खाणार नाही, काहीच नाही. त्याला घरी जाणार लागतं. ओके. मग पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे निगा घेतली जाते? तुम्ही कशा प्रकारे निगा घेता? रस्त्याला चालवणं आणि रोजचा आणि 2-3 दिवस आड करून पवन येते. पण पोहणी देणं पोहण्यासारखा व्यायाम नाही, अत्यंत चांगला व्यायाम तो आपण मानला जातो. आणि विशेष पण त्रास नाही. पोहणीला किती म्हणजे किती लोक लागतात? काही काही वेळेस 2-2, 3-3 कासले लागतात. एकटाच. आणि तो स्वतःहून पोहणे घेतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत बाहेर निघत नाही. तो परत बाहेर निघणार नाही. म्हणजे त्यांनी आणि कोणच लागत नाही, कोणच. मी एकटा, तो फक्त आम्ही दोघंच असतो आणि बारीक पोरं असतात पाठी, ते आपले हाऊस म्हणून येतात. पण कोणच, मी एकटाच आतमध्ये जातो. तो आपला उभा राहता नाही तर त्याच्या, मी तर कधी कधी त्याच्या अंगावर पण बसतो. तुम्हाला एवढा पण त्याला सवय लागली पाहिजे. हा, ती माझी सवय झाली आहे. आणि कसं असतं माहिती आहे, हा जो मालकावरती असणाऱ्या बैलाचं प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे. त्याच्यामध्ये तुमचा कुठला स्वार्थ नाही, बरोबर. आणि तो त्या जेव्हा तुमचं प्रेम त्याला कळतं आणि तुमची भाषा पण त्याला कळते. आता दादा बोलतात की त्याला मी सांगितलं का कुठला उजवा पाय टाक किंवा डावा पाय टाक, उतरताना सावकाश उतर, ही भाषा तुमची त्याला कळते. तर हे नातं कसं कसं जुळतं तुमचं? म्हणजे लहानपणापासून तुम्ही त्याच्या संपर्कात आहेत, बरोबर आहे. पण बघा, एखाद्या प्राण्यावर जेव्हा आपण जीवाबाळ प्रेम करतो ना, तर प्राणी पण समजून घेतो. तर याच्या बाबतीत तुम्ही मला काय सांगाल? मानलं नाही. तो आमच्या घरातलाच मेंबर आहे. त्याचा बर्थडे पण आम्ही असला तरी खूप आनंदात. मी बघितलं तुमचे व्हिडिओ, खूप आनंदात जल्लोषात बर्थडे. आमच्या घरात असा का कोणाचा तरी वाढदिवस असा त्याचा बर्थडे साजरा होतो डायरेक्ट. आणि त्यात म्हणायला गेलं तर बैल एवढा प्रेमल आहे का कोणालाच काय करणार नाही. आणि जर घरातला माणूस असेल तर अजिबात काहीच नाही करणार. आणि त्याच्यामुळे बघा, कुठलाही सण उत्सव असेल, एक मोठा सण, त्याचा बर्थडे म्हणजे तुमच्या घरातला एक मोठा सणच आहे, बरोबर. आणि आता बिंदूर क्षेत्रामध्ये दादा कोणाच्या गाड्यात असं प्रत्येकाला असं वाटतं का माझा बैल याच्या गाड्यात पळायला पाहिजे, मोठ्या पायरा भेटला पाहिजे, असं आपल्या भागामध्ये असा कोणता बैल आहे की असं तुमची इच्छा आहे का त्याच्या भागात पळायला पाहिजे? प्रत्येक मालकाची एक इच्छा असते. असं आपण कोणत्या बैलांना नाव नाही देतो, कमी पडतो जास्त पडतो असं नाहीये. मी तुम्हाला तुमच्या मनातला प्रश्न विचारतो का असं प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटत असतं का माझा बैलाला चांगला पायरा मिळाला किंवा माझी इच्छा असते प्रत्येकाची. अशी तुमची काय इच्छा आहे का दादा, कोणाच्या गावात पळायला पाहिजे? आमची इच्छा दादा खूप आहे, पण काय आहे आता समोरच्यांनी पायरा दिला पाहिजे. त्याच्यातून आता काय होतं, आमची 2-3 बैल फिक्स आहे. ठीक आहे. तर त्यांच्याबरोबर तुमची गाडी जर चांगली वेगात पळत असेल तर दुसऱ्या बैलांची गरज पण वाटत नाही, असं पण असतं. चांगली पळते आमची गाडी. आता तुम्हाला सांगतो, एक सारंगचा वजीर आणि एक वनवे खलापूरचा फर्जर म्हणून बैल आहे. ही 2 बैल आमची ठाम आहेत. त्याच्यामुळे ती आम्ही काय गाडी सहसा फोडत नाही. तीच गाडी पळत राहील. आणि दादा बुलेटच्या बाबतीत आता मला आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जो बुलेट लहान मुलं, आता ही मगाशी बघितलं, ही लहान मुलं त्याला धरतात, बरोबर आहे. तर ही मुलं त्याच्याबरोबर रोज असतात की असे कधीतरी येऊन रोज आम्ही कधी त्यांना बोलतो, बाबा नका पहिले शाळा शिका मग इथं या. बरोबर. नाही आता कसं आहे, ते लहानपणापासून जर तो क्षेत्राची आवड असेल तर त्या क्षेत्राची जर आवड असेल तर तो क्षेत्र छंद जोपासणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि अत्यंत तुम्ही आम्हाला मोलाची माहिती बुलेटची दिली, त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपला आभारी आहे. तुम्ही आम्हाला बोलावलं आणि अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती तुम्ही दिली. असाच आपला ब्लॅक टायगर बुलेट हा बिंदोडचा बादशाह म्हणून संपूर्ण आपल्या बिंदोड क्षेत्रात नाव करो. आणि आमच्या चॅनलकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं पण दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमची मुलाखत घेण्यासाठी आले. आमच्या बघा, जशी मुलाखत होईल तसा बैल बरोबर. नाही तर आमच्या बैलाला तर आमच्या तालुक्यात ओळखतात, आमच्या गावात ओळखतात. बरोबर. आता तुमची मुलाखत बघून संपूर्ण व्हायरल होईल. बरोबर. आता विषय काय होता, आमचा म्हणण्याचा टार्गेट एकच आहे, सर्वांची बैल उजेडात आणणं हा आमचं काम आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारचा भेदभाव करत नाही. एकच आपलं टार्गेट, प्रत्येक बैलगाडा मालकाची मुलाखत घेणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो.
आणि कसं आहे, सगळ्याच बैलगाडा मालकांना आपल्याकडे बरेच बैल पळतात हो, पण कोणाला माहित नसतं कोणाचा बैल किती पळतोय. नाही. आणि कसं आहे, आज सोशल मीडियामुळे इतकी प्रगती होते का इतका पटकन बैल व्हायरल होतो का एखाद्या गरीबाचं नाव साता समुद्रापार जातं. बरोबर. तर आमचा एकच उद्देश आहे, आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तमाम रसिकांना पण मी सांगतो, एकच उद्देश आहे की बाबा गरीबाची बैल उजेडात आणणं आणि आपल्याकडची बैल पण ही इतर बैलांपेक्षा कमी नाही आहेत हे दाखवून देणं. कारण बघ सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे बैलगाडा मालक आहेत, पण कोणाला माहित नाही कोणाचा बैल किती, गावापुरता फक्त मर्यादित आहेत. बरोबर. हो. आता बघा, आता तुमचा बैल आहे मला माहिती आहे, पण आमच्या गाव तालुक्यातील लोकांना माहिती आहे की नाही याची काही कल्पना नाही. नाही. हा, तर त्याच्यामुळे कसं आहे, प्रत्येकाला एकमेकांनी समजून घेतलं ना तर आपल्याकडची बैल देखील खूप टॉप मध्ये पळू शकतात आणि साता समुद्रापार नाव करू शकतात. बरोबर. आमच्या आता एक बैलाचं वैशिष्ट्य आहे आणि अजून एक. जर बॅनरवर गाडी जमून असेल हं. त्याला आम्ही बोललो दोघं पण त्या बाबा तुझी आमची इज्जत आहे तुला ती राखायची. अजूनपर्यंत बैलाच्या जवळजवळ 20-25 शर्ती झाल्या बॅनरवर, एक पण शरद बैल बॅनरवरची हारला नाही. म्हणजे तो तुमची भावना समजतो, त्याला माहिती आहे का बॅनर सोडलेला आहे, बॅनर वरून नाव खाली येता कामा नये, हे त्याला तुमची अजून भाषा पण त्याचा समजते. रेकॉर्ड आहे का बॅनरवरती शरद तो कधी पण देणार नाही. फार बाजूचा बैल उचलून घेईल गाल्यातला पण तो गाडी देणार नाही बॅनरवर. म्हणजे इतकं त्याला तुमच्यावर असणारे प्रेम आणि तुमचा निस्वार्थ असणार त्याच्यावर जीव हे याच्यातून आपल्याला साध्य होते ना दिसतंय. तर बिंदूर क्षेत्रामध्ये आणि 3 फेऱ्यामध्ये देखील आपल्या ब्लॅक टायगर बुलेटची प्रगती होत जाऊ, असाच कायम गुलालात राहू या आमच्या चॅनल कडून सदिच्छा. धन्यवाद दादा.